नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर प्रेस करा. तरच आमचे नवनवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, एस एस के दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 10th स्टँडर्डचा सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1चा 3rd नंबरचा चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, त्याचा पार्ट 3 आपण आज बघत आहोत. पार्ट 3 मध्ये आपलं स्वागत आहे. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की जर आपण पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोन पार्ट जर बघितले नसतील तर कृपया ते आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघून घ्यावे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल. कृपया ती फॉलो करावी, कारण ते पार्ट बघितलेले असतील तरच आपल्याला हे पुढचं समजणार आहे. तेव्हा कृपया या विनंतीचा मान ठेवून आपण कृपया ते मागचे पार्ट बघून घ्यावे, एकदा ओव्हरलुक करून घ्यावेत. अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजतील अशा भाषेमध्ये मी दिलेले आहेत. ते आपल्याला इझिली समजून जाणार आहेत. थोडेसे 35-40 मिनिटाचे आहेत, पण इझिली समजणार आहेत. तेव्हा कृपया त्या चॅनलवर जा आणि ते पार्ट बघून घ्या आणि मगच पार्ट 3 मध्ये आपण या. चला तर आपण बघत आहोत पार्ट 3. मित्रांनो, पार्ट 3 मध्ये आपण बघत आहोत टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. आता केमिकल रिॲक्शनचे टाइप्स कोणते आहेत, प्रकार कोणते आहेत ते आपण बघणार आहोत या ठिकाणी. तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपण जर या पार्टशी रिलेटेड जी काही व्होकॅबलरी आहे किंवा या चॅप्टरशी रिलेटेड जी काही व्होकॅबलरी आहे ती मी एस एस के सायन्स वर्ड मीनिंग इन मराठी या चॅनलवर दिलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. त्या चॅनलवर जा, त्या चॅनललाही सबस्क्राईब करा, ती व्होकॅबलरी नोट करून घ्या आणि ती कंटिन्यू तुमच्यासोबत ठेवा, कारण हे चॅप्टर तुम्हाला पुढे अपडेटेड फॉर्ममध्ये 11th 12th अगदी शेवटपर्यंत जाणार असतात. इंजिनिअरिंगला गेले वगैरे तुम्ही तर असे तिथपर्यंत तुम्हाला हे लागत असतात. त्यामुळे कृपया तुम्ही ती व्होकॅबलरी तुमच्यासोबत ठेवत जा. चला तर आपण सुरू करत आहोत पार्ट 3. आपण पार्ट 2 मध्ये काय बघितलं होतं मित्रांनो, आठवतंय का? आपण पार्ट 2 मध्ये पूर्णपणे काय केलं होतं, इक्वेशन्स, या केमिकल इक्वेशन्स काय केलं होतं, बॅलन्स केल्या होत्या. कशा बॅलन्स केल्या होत्या हे आता तुम्हाला समजलेलंच असेल. आता आपण या ठिकाणी काय बघणार आहोत, टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन. त्या रिॲक्शनची काय बघणार आहोत, इथे टाइप्स बघत आहोत. आता त्याच्यामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत, प्रकार आहेत. म्हणजे बघा, एक कॉम्बिनेशन रिॲक्शन असतं, या ठिकाणी दिलेले आहे बघा. कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, त्यानंतर डिकम्पोजिशन रिॲक्शन, त्याला अपघटन प्रक्रिया असं म्हणतात. त्यानंतर या ठिकाणी बघा डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. सगळ्यांनी आपली बुक समोर ठेवा. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आणि नंतर असते डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, ही असते. तर ही तुम्हाला सगळे कुठे विचारलेले आहेत बघा, एक्झामला हे प्रश्न विचारलेच जातात. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला सगळे विचारलेले आहेत यामध्ये. म्हणजे हे क्वेश्चन सगळे काय येतात, एक्झाममध्ये येतात. त्यामुळे हे तुम्हाला अगदी कॉन्सन्ट्रेशननी करायचं आहे आणि इझी आहे. अवघड असं काहीच नाही, फक्त समजून घ्यायचं आहे. समजलं तर अवघड असं काहीच नाही आहे. चला तर आपण सुरू करत आहोत. बघा मित्रांनो, आपण फर्स्ट बघत आहोत कॉम्बिनेशन रिॲक्शन. म्हणजे त्याला काय म्हणतात, संयोग अभिक्रिया. तर रिॲक्शन म्हणजे आपल्याला माहिती ना, अभिक्रिया असते आणि कॉम्बिनेशन म्हणजे संयोग. आता यामध्ये काय होतं बघा, या डेफिनेशन अगदी लक्षात ठेवा आणि समजून घ्या. अवघड असं काहीच नाही यामध्ये, फक्त समजून घ्यायचं आहे. कारण हे एक्झामला येतात म्हणजे येतातच. तुम्हाला ओळखण्यासाठी तरी येतात किंवा तयार करण्यासाठी तरी येतात, काहीतरी येतात, पण कशाही फॉर्ममध्ये पण येऊ शकतात. हे बघा, वेन 2 or more रिॲक्टंट. आता रिॲक्टंट म्हणजे काय हे तर तुम्हाला माहीतच आहे ना, जे डाव्या लेफ्ट हँड साईडला असतात अभिक्रियाकारक, त्यांना काय म्हणतात, रिॲक्टंट असं म्हणतात, बरोबर ना. वेन 2 or more रिॲक्टंट कंबाईन. ज्यावेळेस दोन रिॲक्टंट काय होतात, एकमेकांसोबत कंबाईन होतात आणि त्यांची रिॲक्शन होते, इन अ रिॲक्शन, तेव्हा त्यांची रिॲक्शन होते टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. आणि त्यांच्यापासून एकच सिंगल प्रोडक्ट काय होतं, फॉर्म होतं, तयार होतात. याला काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन. समजली या ठिकाणी डेफिनेशन? यामध्ये पाठ करण्यासारखं काही आहे का, नाही. फक्त लक्षात ठेवायचे की काय होतं, ज्यावेळेस रिॲक्शन होत असते त्या रिॲक्शनमध्ये ज्यावेळेस दोन किंवा अधिक रिॲक्टंट हे एकत्र येतात आणि त्यांची रिॲक्शन होते, त्यावेळेस तयार होणारं प्रोडक्ट हे किती असतं, फक्त सिंगल असतं, एकच असतं. याला काय म्हटलं जातं, कॉम्बिनेशन रिॲक्शन. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला इथे सांगते बघा. एक्झाम्पल तर इथे दिलेलेच आहे, पण आता थोडक्यात मी तुम्हाला सांगते, याच्याबद्दल थोडी सगळी माहिती सांगते, म्हणजे तुम्हाला खूप इझिली समजणार आहे ते. बघा या ठिकाणी म्हणजे ते काय म्हणतात की ज्यावेळेस दोन किंवा अधिक रिॲक्टंट. आता हा काय झाला, फर्स्ट कॉम्बिनेशन झाला, बरोबर ना. कॉम्बिनेशन रिॲक्शनचा आहे हे. मग यामध्ये काय सांगितलं त्यांनी, दोन किंवा अधिक. आता सपोज आपण पकडलं असं की ए आणि बी हे दोन रिॲक्टंट पकडले.
रिॲक्टंट म्हणजे माहिती आहे ना, लेफ्ट साईडला जे असतात ते. आता तुम्हाला त्यासाठी पार्ट 1 आणि पार्ट 2 बघावा लागेल. ते कृपया जाऊन बघा तुम्ही, तुम्हाला समजून जाणार आहे. ए आणि बी हे घेतले आपण हे, तर त्यापासून तयार होणारं प्रोडक्ट हे काय असतं, सिंगल असतं. कसं असतं, सिंगल असतं. मग आता फॉर एक्झाम्पल आता त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला काय माहिती आहे, कोणते कोणते आता एक्झामला तुम्हाला दिलं त्यांनी, तर आता मला सांगा बरं, कार्बन डायऑक्साईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, CO2 हा आहे. हे तर तुम्हाला माहिती ना. पण हा CO2 कसा तयार होतो, याच्यामध्ये कोण असतं, रिॲक्टंट कोण असतात, कार्बन येतो, नंतर ऑक्सिजन येतो. कार्बन येतो आणि ऑक्सिजन येतो, हे दोन येतात बरोबर ना. हा फर्स्ट येतो, हा सेकंड येतो, आणि यांच्यापासून तयार कोण होतो, म्हणजे याला ए पकडू, याला बी पकडू, हा कोण तयार होतो, CO2 होतो. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन यांचं रिॲक्शन झाल्यानंतर एक सिंगल प्रोडक्ट तयार झालं का, झालं ना तयार, एक सिंगल प्रोडक्ट. याला काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिॲक्शन. किंवा दुसरं सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं, सेकंड एक्झाम्पल कोणतं घेऊयात आपण, याचं घेऊ. वॉटरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O हा आहे. हे तर माहिती आहे ना तुम्हाला. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन इलेमेंट ज्यावेळेस एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून काय तयार होतं, किंवा दोन रिॲक्टंट ज्यावेळी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यापासून काय होतं, एक सिंगल प्रोडक्ट तयार होतो, H2O वॉटरचं मॉलिक्युलर तयार होतं. लक्षात आलं ना. म्हणजे हे काय झालं, कॉम्बिनेशन झालं, कॉम्बिनेशन रिॲक्शन झाली. एक्झामला लिहिता येईल, एक्झामला समजेल ना असं तुम्हाला. मग आता याच्यामध्ये जर तुम्हाला विचारलं असं, आता हे तुम्हाला बॅलन्स कसे करायचे हे तर माहिती आहे ना. आता हा बॅलन्स आहे का, मला सांगा बरं, हा बॅलन्स आहे का. आता बॅलन्स कसं करायचं हे मी तुम्हाला सेकंड पार्टमध्ये शिकवलेलं आहे. आता एक्झामला असं पण विचारू शकता तुम्हाला की हे कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे की नाही हे ओळखा, किंवा हे बॅलन्स आहेत की नाही, असेल तर बॅलन्स आहे की नाही हे सांगा, किंवा बॅलन्स नसेल तर बॅलन्स करा. आता बॅलन्स नसेल तर हे बॅलन्स कसं करणार, तुम्हाला इथे किती आहेत बॅलन्स करताना, मग लेफ्ट साईडला हायड्रोजन किती आहे, हा 1 आहे, ऑक्सिजन किती आहे 2 आहे, पण इथे राईट हँड साईडला काय आहे, हायड्रोजन किती आहे 2 आहे, ऑक्सिजन किती आहे 1 आहे. मग इथं काय करावं लागेल, हे सगळं कंबाईन करायला काय करावं लागेल, ऑक्सिजन जर आपल्याला 2 करायचं असेल तर इथे आपल्याला 2 लावता येईल का, लावता येईल ना. म्हणजे इथे काय होणार, ऑक्सिजन 2 होणार, आणि हायड्रोजन किती होतात 4, मग हायड्रोजन इथे 4 होतात, मग इकडे पण हायड्रोजनला किती लावावं लागेल आपल्याला, हायड्रोजनला किती लावावं लागेल, इकडे पण 2 लावावं लागेल. म्हणजे होईल का बॅलन्स. म्हणजे अशा पद्धतीने पण तुम्हाला करता येईल ना बॅलन्स पण विचारलं तर. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी कॉम्बिनेशन रिॲक्शन ह्या 3 टाईपच्या असतात. एक काय असतं, आपल्याला माहिती कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय असतं, रिॲक्टंट असतात, 2 और मोर रिॲक्टंट कंबाईन होतात आणि त्यांची रिॲक्शन होते. मग ते रिॲक्टंट एक तर 2 इलेमेंट असू शकतात, किंवा 2 कंपाऊंड असू शकतात, किंवा 1 इलेमेंट किंवा 1 कंपाऊंड असू शकतं. आता हे इलेमेंट काय आहे, कंपाऊंड काय आहे, कृपया मी आता इथे सांगत नाही बसणार, कारण आपण हे 8th स्टँडर्डपासून शिकत आलेलो आहोत, आणि आपण 9thमध्ये पण शिकलेलो आहोत, आणि 10thमध्ये पण मी सेकंड चॅप्टर 3rd चॅप्टर पूर्ण पार्ट त्याच्यावरच घेतलेले आहेत. कृपया ते जाऊन बघावे, आपल्याला समजणार आहे. बघा आता याचं एक्झाम्पल देते मी. 2 इलेमेंट कसे असतात, आता हे आपण मगाशीच बघितलं बरोबर ना. एक इलेमेंट घेतला आपण कसला, हायड्रोजनचा घेतला, आणि एक इलेमेंट घेतला आपण ऑक्सिजनचा. याच्यापासून काय तयार होतं, याच्यापासून वॉटरचं मॉलिक्युल तयार होतं, म्हणजे एक प्रोडक्ट तयार होतो बरोबर ना. आणि आता दुसरा एक घेतला आपण, आपण एक घेतला दुसरा एक्झाम्पल, एक मॅग्नेशियम घेतला आणि एक ऑक्सिजन घेतला. त्याच्यापासून काय तयार होतो, त्याच्यापासून मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं, म्हणजे हे तयार होतं. लक्षात येतं ना. म्हणजे इथे काय 2 इलेमेंट आहे, एक मॅग्नेशियमचा इलेमेंट एक ऑक्सिजनचा इलेमेंट आहे. पण आता हे काय म्हणतात त्याला, बॅलन्स आहे की नाही हे तुम्ही बघायचं आहे. हे बॅलन्स नसेल तर तुम्हाला बॅलन्स करून घ्यायचं आहे. आता बरोबर ना. आता एक एक्झाम्पल मी इथे देते, मी बॅलन्स कसं करायचं शिकवलेलं आहे तुम्हाला. आता मॅग्नेशियम ऑक्साईड, इथं ऑक्सिजनचे किती आहे 2 आहेत, पण लेफ्ट साईडला इकडे किती आहे ऑक्सिजनचे 1च आहे. मग इथं 2 होण्यासाठी इथं काय करावं लागेल, इथं 2 लावावं लागेल. पण इथे 2 लावल्यानंतर इथं मॅग्नेशियमचे किती झाले, 2 झाले बरोबर ना. आणि इकडे मॅग्नेशियमचा किती आहे 1च आहे. मग इथे सुद्धा काय करावं लागेल, 2 लावावं लागेल. हे तर समजलं ना बॅलन्स करण्यासाठी. हायड्रोजनचं वगैरे हे तर मगाशी शिकवलं मी तुम्हाला. आता चला 2 कंपाऊंड्स. आता 2 कंपाऊंड्स कसे असणार, 2 कंपाऊंडचं एक्झाम्पल कसं घेतलं, तर सपोज आपण एक घेतलं 2 कंपाऊंड म्हणजे काय, 2 और मोर इलेमेंट एकत्र येऊन कंपाऊंड तयार होतं. मग आता 2 और मोर इलेमेंट म्हणजे आता एक घेतला कॅल्शियमचा इलेमेंट, एक घेतला ऑक्सिजनचा, आणि तयार काय झालं त्याच्यापासून कंपाऊंड कॅल्शियम ऑक्साईड, म्हणजे आपण क्विक लाईम म्हणतो त्याला, चुनकळी म्हणतो, ते तयार झालं. त्याचं कॉम्बिनेशन आपण त्याचं रिॲक्शन कुणासोबत घेतलं, एक कार्बनचा घेतला आणि एक ऑक्सिजनचा घेतला इलेमेंट बरोबर ना. मग आता कार्बन आणि ऑक्सिजनचा इलेमेंट एकत्र येऊन कार्बन डायऑक्साईड तयार झाला. हे झालं कंपाऊंड तयार. हे एकत्र येऊन 2 कंपाऊंड एकत्र येऊन त्यानंतर त्यापासून काय तयार होतं, एक प्रोडक्ट तयार होतं. तर त्याला काय म्हणतात, कॉम्बिनेशन रिॲक्शनच म्हणतात त्याला. मग कोणतं प्रोडक्ट तयार होणार याच्यापासून, CA आणि हा CO3 किती तयार होणार,
CaCO3 म्हणजे याच्यापासून कॅल्शियम कार्बोनेट तयार होतं. आता हे आहे की नाही बॅलन्स, हे तुम्ही चेक करायचे. आता हे मी तुम्हाला शिकवलेलं आहे, ते बॅलन्स करून घ्यायचं नसेल तर. आता हे समजलं, 2 कंपाऊंड म्हणजे 2 कंपाऊंड एकत्र येऊन सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन होते. आता बघा थर्ड, इलेमेंट अँड कंपाऊंड म्हणजे एक रिॲक्टंट काय असू शकतो, इलेमेंट असू शकतो. मग एक रिॲक्टंट इलेमेंट म्हटल्यानंतर बघा आता, आणि एक रिॲक्टंट कंपाऊंड आहे. म्हणजे आता एक रिॲक्टंट, आता इथे सपोज आपण असं घेतलं, इलेमेंट घेतला आपण, ऑक्सिजन हे एलिमेंट घेतलं आणि त्याचं कॉम्बिनेशन आपण कोणासोबत केलं, कंपाऊंडसोबत. एक कंपाऊंड आपण घेऊयात, सपोज सल्फर डायऑक्साईड घेऊयात आपण. सल्फर डायऑक्साईडसोबत घेतलं तर त्याच्यापासून काय तयार होतं, सल्फर ट्रायऑक्साईड तयार होतं. काय तयार होतं, सल्फर ट्रायऑक्साईड होतं. आता हे बॅलन्स आहे की नाही हे तुम्ही बघून घ्यायचं आहे. म्हणजे इथे समजलं 2 इलेमेंट एकत्र येऊन सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन होते, 2 कंपाऊंड एकत्र येऊन सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन होते, आणि एक इलेमेंट एक कंपाऊंड येऊन सुद्धा कॉम्बिनेशन रिॲक्शन होते. फक्त बघायचं की हे एकत्र येऊन एकच प्रोडक्ट तयार झालं पाहिजे, A+B = AB तयार झालं पाहिजे. बस हे लक्षात घ्यायचं. ही कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, हे ओळखायला तुम्हाला सोपं जाणार आहे. लक्षात आलं? चला बुकमध्ये जे दिले ते बघूयात. मित्रांनो, आता थोडं फास्ट घेऊयात आपण. आपलं ऑलरेडी झालेलं आहे. बघा ॲक्टिव्हिटी घेतलेली आहे. टेक अ स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड इन अ टेस्ट ट्यूब. एक टेस्ट ट्यूब घेतली, त्याच्यामध्ये स्मॉल अमाऊंट ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं, HCl घेतलं आणि हिट केलं त्या टेस्ट ट्यूबला. तिला काय केलं, खालून हिट दिली, उष्णता दिली आणि डिप केलं ग्लास रॉड. एक काय केलं, काचेचा रॉड म्हणजे एक छोटीशी काचकांडी काय केली, त्याच्यामध्ये डिप केली अशी, डीप ग्लास रॉड इन अमोनिया. अमोनियामध्ये अमोनियाचं सोल्युशन वेगळं घेतलं आणि त्याच्यामध्ये काचेची कांडी अशी डिप केली, बुडवली आणि होल्ड ऑन द टॉप ऑफ द टेस्ट ट्यूब. आणि ही टेस्ट ट्यूब ज्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड होतं ना, तिला खालून उष्णता दिली होती, तिच्या तोंडावर अशी धरली ती काचकांडी जी अमोनियात बुडवलेली होती ती. यू विल ऑब्झर्व अ व्हाईट स्मोक इमिनेटिंग फ्रॉम द टिप ऑफ द ग्लास रॉड. आणि तुम्हाला काय दिसेल, त्याच्यातून असा त्या पांढरा धूर, त्या काचकांडीच्या टोकावरून असा पांढरा धूर निघताना दिसेल. मग का बरं ते म्हणतात व्हॉट मस्ट हॅव हॅपन, हे का बरं असं झालं असं तुम्हाला वाटतं? ड्यू टू द हिटिंग HCl. ते काय म्हणतात की HCl हायड्रोक्लोरिक ॲसिडला खालून हिट दिली होती, वेपर स्टार्ट होतं, त्यामुळे काय होतं की त्याच्या वाफा बाहेर यायला लागतात. आणि ही जी काचकांडी असती फ्रॉम द टेस्ट ट्यूब आणि NH3 म्हणजे अमोनिया गॅस केम आउट फ्रॉम द सोल्युशन ऑफ द ग्लास रॉड. आणि मग काय होतं, ती हिट, ती वाफा येतात आणि ह्या टेस्ट ट्यूबवर काय असतो, अमोनिया वायू असतो, NH3 असतो. मग त्याच्यामुळे काय होतं की या सोल्युशनमधून म्हणजे ह्या आपण म्हणतो ना, काचकांडीवर काय असतं, अमोनिया वायू असतो. मग त्याच्यामुळे काय होतं, तो अमोनिया वायू काय पडला, बाहेर पडला. लक्षात येतं का तुम्हाला? आता बघा या ठिकाणी, अमोनिया गॅस अँड हायड्रोजन क्लोराईड गॅस रिॲक्टेड टू फॉर्म द सॉल्ट अमोनियम क्लोराईड इन गॅसेस स्टेट फर्स्ट. ते काय सांगतात की अमोनिया हा जो असतो ना, अमोनिया गॅस आणि हायड्रोजन क्लोराईड गॅस यांच्यामध्ये काय होतं, रिॲक्शन होतं आणि काय तयार होतं, अमोनियम क्लोराईड. काय तयार होतं, अमोनियम क्लोराईड इन गॅसेस स्टेटमध्ये. तो सुरुवातीला गॅस फॉर्ममध्ये येतो, म्हणून असं तुम्हाला गॅस निघाल्यासारखा वाटतो, त्याच्यातून स्मोक बाहेर निघतो. पण इमिडिएटली काय होतं, ड्यू टू द कंडेन्सेशन म्हणजे संघनन प्रक्रिया होते, कंडेन्सेशन प्रोसेस होते रूम टेम्परेचरला असताना, आणि इट गॉट ट्रान्सफर्ड इन टू द सॉलिड स्टेट. त्यामुळे ते काय होतं, गॅस फॉर्ममध्ये जाताना ॲटोमॅटिक तिथं काय होतं, अचानक काय होतं, सडनली तिथे कंडेन्सेशन प्रोसेस होते आणि तिथे काय होतं, त्याचं ट्रान्सफॉर्मेशन सॉलिड स्टेटमध्ये होतं. आणि ॲज अ रिझल्ट त्याचा रिझल्ट असा येतो की स्मोक वॉज फॉर्म द केमिकल व्हाईट स्मोक. म्हणजे त्याचा काय दिसायला लागतो, असं सॉलिड फॉर्ममधलं व्हाईट स्मोक दिसायला लागतो. असं नुसता गॅस होऊन नाही जातो, तर व्हाईट स्मोक दिसायला लागतो. मग त्याचं केमिकल इक्वेशन काय, आता हे एक्झामला विचारलं जाईल तुम्हाला, हे सगळं ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. असं बघा, अमोनियाचा काय आहे, याच्यामध्ये कोणतं वापरलं, आता NH3 काय वापरलं, NH3. आणि हा काय वापरलेला आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड. म्हणजे आता याच्यामध्ये काय काय, हायड्रोजन पण आहे, क्लोराईड पण आहे, बरोबर ना. मग याच्यापासून काय तयार झाला आहे, अमोनियम क्लोराईड. याच्यापासून काय तयार झाला, अमोनियम क्लोराईड. एकच प्रोडक्ट तयार झाला बघा, NH4Cl, एकच प्रोडक्ट झाला. याच्यामध्ये काय आहे मला सांगा बरं, एक काय आहे आणि एक काय आहे, याच्यामध्ये एक काय आहे, 2 इलेमेंट आहे का, 2 हे याच्यामध्ये हायड्रोजन आणि क्लोराईड हे 2 इलेमेंट आहे, इकडं अमोनिया हा 1 इलेमेंट आहे. म्हणजे काय झालं, इथं 1 इलेमेंट एक कंपाऊंड झालं आणि त्याच्यापासून काय तयार झालं, अमोनियम क्लोराईड एक प्रोडक्ट तयार झालं. लक्षात आलं? आता सेकंड ॲक्टिव्हिटी बघा, इथे होल्ड मॅग्नेशियम. ते म्हणतात की मॅग्नेशियम स्ट्रीप, एक मॅग्नेशियमची फीत आहे ना, अशी पकडून ठेवायची टॉंग्समध्ये, अशा चिमट्यामध्ये पकडून ठेवायची. अँड इग्नाईट ऑन बर्निंग इन एअर व्हाईट पावडर ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म अँड इग्नाईट. ते म्हणतात की असं पकडून ठेवायचे आणि ते टोक काय करायचं, त्याला उष्णता द्यायची आणि ते बर्न होतं. आणि एअरमध्ये बघायचं तुम्ही काय होतं,
त्याच्यातून अशी एक व्हाईट अशी का होते, ती जळाल्यामुळे ती मॅग्नेशियमची एक पावडर तयार होते, अशी मॅग्नेशियम ऑक्साईड फॉर्म होतं त्याच्यापासून आणि त्याची पांढरी पांढरी पावडर तयार होते. द रिॲक्शन कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ इक्वेशन शोन बिलो. मग त्यांनी त्याची रिॲक्शन दिलेली, काय करायची, एका चिमट्यामध्ये मॅग्नेशियमची अशी पट्टी पकडायची आणि तिला उष्णता द्यायची. आणि उष्णता दिल्यानंतर बघायचं की हवेशी संपर्क येऊन काय होतं, तिचा हवेमध्ये काय असतं, ऑक्सिजन असतो. मग हवेशी संपर्क येऊन काय तयार होतो, तिचा मॅग्नेशियम ऑक्साईडची अशी व्हाईट पावडर तयार होते. लक्षात आलं ना. मग तिची रिॲक्शन अशी बघा. आता मी हे बॅलन्स करून दाखवलं मागाशी. डायरेक्टली आपण इथे बघितलं होतं बघा, इथे काय बघितलं होतं, Mg घेतला होता, मॅग्नेशियमची एक स्ट्रीप घेतली, ऑक्सिजन घेतला आणि MgO मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झाला होता. पण हे काय होतं, ते बॅलन्स करण्यासाठी आपण 2-2 लावलेलं आहे. लक्षात आलं. इथे हे कोण आहे, 2 इलेमेंट एकत्र आलेले आहे, बरोबर ना. पण एक मॅग्नेशियमचा इलेमेंट घेतला, ऑक्सिजनचा, म्हणजे 2 इलेमेंट. इथं झालं 2 इलेमेंट, इथं काय झालं, एक कंपाऊंड एक इलेमेंट होतं. लक्षात आलं. आता इथे बघूयात बघा. थर्ड ॲक्टिव्हिटी काय आहे, टेक वॉटर इन अ बिकर अप. ते काय म्हणतात की एका चंचू पात्रामध्ये पाणी घ्यायचं, म्हणजे भरेल इतकं पाणी घ्यायचं, टू हाफ ऑफ इट्स कॅपॅसिटी, म्हणजे त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा कसं घ्यायचं, कमी घ्यायचं. ॲड अ फ्यू पीसेस ऑफ स्लेक्ट लाईम. त्याच्यामध्ये काय टाकायचं, स्लेक्ट लाईम टाकायची, म्हणजे आपलं ते आहे ना चुनकळी, आपण मगाशी बघितलं, कॅल्शियम ऑक्साईड, ते टाकायचं. CO टाकायचं टू इट. कॅल्शियम हायड्रॉक्साईड इज फॉर्म्ड बाय द कॉम्बिनेशन ऑफ कॅल्शियम ऑक्साईड अँड वॉटर. ते म्हणतात की त्याच्यापासून CaCO3 कॅल्शियम हायड्रॉक्साईड काय होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होता याच्यापासून, वॉटरमध्ये जर टाकलं तर ते. आणि मगाशी आपण इथे कशामध्ये टाकलं होतं, ते कॅल्शियम ऑक्साईड हे आपण CO2 मध्ये टाकल्यानंतर CaCO3 तयार झालं. पण आता कशामध्ये टाकतोय आपण, CO हे पाण्यासोबत टाकतोय आणि त्याच्यापासून काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं आणि थोडीशी काय निघाली बाहेर, हीट निघाली. लक्षात येतं. मग हे बघा, CaO हा काय, कॅल्शियमचा आणि ऑक्साईडचा, म्हणजे कंपाऊंड आहे. आणि H2O हा काय, हायड्रोजनचा आणि वॉटरचे 2 इलेमेंट एकत्र येऊन काय झालं, एक कंपाऊंड झालं, म्हणजे 2 कंपाऊंड आहे. लक्षात आलं का. म्हणजे 2 कंपाऊंडचं जर एक्झाम्पल द्यायचं ठरलं तर हे पण होऊ शकतं. लक्षात आलं. आणि याच्यापासून काय तयार झालं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं. आता हे बॅलन्स आहे की नाही बघून घ्या आणि बॅलन्स करून घ्या. बघा आता मित्रांनो, इथे एक्सरसाइज मग बघूयात. आता बघा, कॉम्बिनेशन रिॲक्शन, याच्यामध्ये कोणते कॉम्बिनेशन रिॲक्शन बघायचं आहे आपल्याला. बघा आता इथे मी तुम्हाला डायरेक्टली सांगत आहे. बघा इथे H2O हा लिक्विड फॉर्ममध्ये, म्हणजे वॉटरचा मॉलिक्युलर घेतलेलं आहे, कार्बन डायऑक्साईडचं घेतलेलं आहे गॅस फॉर्ममध्ये. पण हा काय आहे, 2 इलेमेंट एकत्र एक कंपाऊंड आहे. हा पण कार्बन आणि ऑक्सिजनचा एक कंपाऊंड, म्हणजे 2 कंपाऊंड आहे. याच्यापासून तयार काय होतोय मला सांगा बरं, काय तयार होईल याच्यापासून, हा तयार होईल H2CO3 हा तयार होईल. याचं ॲक्वेस सोल्युशन, म्हणजे जलीय द्रावण तयार झालं याचं, बरोबर ना. मग आता हे तयार झालं, याच्यापासून एकच प्रोडक्ट तयार झाले, म्हणजे हा काय झाला, हा कॉम्बिनेशन आहे. हा काय आहे, कॉम्बिनेशन आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. समजली. ही एक्सरसाइजमध्ये तुम्हाला असे सोडवायला येतील अशा फॉर्ममध्ये. बरं, लक्षात आलं. चला पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता पुढची आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन. डिकम्पोजिशन रिॲक्शन म्हणजे काय असते, अपघटन, अभिक्रिया आपण त्याला असं म्हणतो. अपघटन म्हणजे काय असणं, कोणती गोष्ट तुटणं, विखंडित होणं, अशी बिखरून जाणं आपण त्याला म्हणतो ना, तर ते होणं. म्हणजे यामध्ये काय होतं बघा. आता बुक समोर ठेवा प्रत्येकाने. बघा इथे काय आहे, जरी माझ्या बुकमध्ये नाही दिसलं, तुमच्या बुकमध्ये तुम्हाला दिसणार आहे. बघा इथे डेफिनेशन प्रत्येकाने लक्षात ठेवायच्या आहे, एक्झामला विचारल्याच जाणार आहेत या. बघा, द केमिकल रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट आर फॉर्म. म्हणजे अशी केमिकल रिॲक्शन होते की याच्यामध्ये 2 or more प्रोडक्ट फॉर्म होतं. प्रोडक्ट, आता इथे किती प्रोडक्ट फॉर्म होत होते, कॉम्बिनेशनमध्ये एकच प्रोडक्ट सापडत होतं आपल्याला. पण इकडे किती सापडतात, 2 or more प्रोडक्ट फॉर्म होतं फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट. रिॲक्टंट एकच असणार आहे. इकडे रिॲक्टंट किती होते, 2 or more रिॲक्टंट होते आणि सिंगल प्रोडक्ट होतं. पण याच्यामध्ये रिॲक्टंट हे एकच असणार आहे आणि प्रोडक्ट मात्र किती असणार आहे, 2 or more असणार आहे. लक्षात आलं. याला डिकम्पोजिशन रिॲक्शन असं म्हणतात. म्हणजे यामध्ये काय होतं समजलं ना तुमच्या, लक्षात आलं ना. म्हणजे काय होतं की असं काही कंपाऊंड असतं, एक कंपाऊंड असतं आणि ते स्प्लिट होतं, असं आपण म्हणतो ना, तुटतं, बिखरतं आणि त्याच्यापासून 2-3 प्रोडक्ट असे तयार होतात. लक्षात आलं. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग असं कसं काय होणार, कंपाऊंड तर एकच असतं आणि आपणे आप असं कसं काय, स्वतःहूनच कसं काय असे त्याचे 2-3 असे प्रोडक्ट तयार होतात, स्प्लिट होतात. काहीतरी लागत असेल ना त्याला, कोणती गोष्ट तुटण्यासाठी, विखंडित होण्यासाठी काही तर लागते ना. मग या ठिकाणी काय दिलं जातं माहिती का, या ठिकाणी 3 पद्धतीनं ती स्प्लिट केली जाते. 3 पद्धतीनं ते कंपाऊंड स्प्लिट केलं जातं. तर 3 पद्धतीने कोणतं असतं बघा. आता या ठिकाणी एकतर त्या कंपाऊंडला काय दिलं जातं, एक तर थर्मल डिकम्पोजिशन केलं जातं, किंवा इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन होतं, किंवा फोटोलायटिक डिकम्पोजिशन होतं. हे लक्षात ठेवा, हे काय बुकमध्ये दिलेलं नाही. आता थर्मल डिकम्पोजिशन हे डायरेक्ट तुम्हाला एक्झाम्पल म्हणून विचारणार आहे. थर्मल डिकम्पोजिशनमध्ये काय केलं जातं की हीट दिली जाते.
जे काही कंपाऊंड असेल ना त्याला काय दिली जाते, हीट दिली जाते. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशनमध्ये काय दिले जातं, जे काही कंपाऊंड असताना त्याच्यामधून इलेक्ट्रिक करंट पास केला जातो आणि इलेक्ट्रिक करंट पास केल्यामुळे तो 2-3 फॉर्ममध्ये तुटून जातो आणि प्रोडक्ट तयार होते 2-3 फॉर्ममध्ये. आणि फोटोलायटिक डिकम्पोजिशनमध्ये काय होतं, यामध्ये काय होतं की काय पास केलं जातं, सनलाईट वगैरे किंवा लाईट एनर्जी असते ना ती पास केली जाते आणि मग त्यामुळे काय होतं की ते 2-3 प्रोडक्टमध्ये तुटून जातं. लक्षात आलं, या ठिकाणी डिकम्पोज होतं त्याचं. बघा आता मित्रांनो, या ठिकाणी 2 एक्सपेरिमेंट केलेले आहेत. आता हे थोडक्यात बघूयात आपण इथे. आता हा एक्सपेरिमेंट त्यांनी कशा केलेला आहे बघा. आता नॉर्मल सांगते मी तुम्हाला. घरी तुमच्या घरात आई बघा पातेल्यामध्ये साखर ठेवते आणि कधी कधी विसरून जातो गॅस बंद करायला आपण कढईमध्ये वगैरे, बरोबर ना. तर त्या साखरेच्या नंतर खाली असा ब्लॅक कलरचा एक हे तयार होतो का, पदार्थ तयार होतो का बघा, जळून जाते, करपून जाते आपण म्हणतो. तो ब्लॅक कलरचा पदार्थ म्हणजे साखर म्हणजे काय असतं, ग्लुकोज असतं, बरोबर ना. आणि थोडंसं असं पाणी पण तयार होतं बघा त्या पातेल्यामध्ये, असं थोडं बुडबुडे येतात, थोडं पाणी येत असतं. लक्षात आलं ना, म्हणजे हे तेच दिलेलं, तिथं डिकम्पोजिशन प्रक्रिया होते. आता बघा इथं काय दिलेलं आहे, अपॅरेटस दिलेले आहे, ऑपरेटिंग डिश घेतलेले आहे, बर्नर घेतलेला आहे, म्हणजे एक बाष्पन पात्र वगैरे घेतले आणि काय घेतलेलं आहे, शुगर घेतलेली आहे, शुगर. लक्षात आलं ना. केमिकल काय काय, कॅल्शियम कार्बोनेट आणि सल्फ्युरिक ॲसिड पण घेतलेलं आहे बघा. आता टेक सम शुगर इन ही ऑपरेटिंग डिश. एका डिशमध्ये साखर घेतली आणि तिला हीट दिली खालून बर्नरच्या सहाय्याने. आफ्टर सम टाइम यू विल सी द फॉर्मेशन ऑफ बर्न्ट आउट ब्लॅक सबस्टन्स. खाली तुम्हाला लक्षात येईल की काळं काहीतरी राहिलेलं आहे, सबस्टन्स राहिलेलं आहे. एक्झॅक्टली व्हॉट मस्ट हॅव हॅपन इन दिस ॲक्टिव्हिटी. काय होतं याच्यामध्ये सांगा बरं. खाली जो राहतो तो कोण राहतो, कार्बन राहतो ना ब्लॅक कलरचा. इन अबो ॲक्टिव्हिटी अ सिंगल रिॲक्टंट, म्हणजे याच्यामध्ये रिॲक्टंट किती आहे, एकच आहे. कोण आहे तो रिॲक्टंट, म्हणजे साखर. शुगर म्हणजेच काय असतं, ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे बघा बरं. हा मॉलिक्युलर फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, ग्लुकोजचा लक्षातच ठेवायचा. C12H22O11 हा आहे ग्लुकोजचा. त्याला काय दिली, मी तुम्हाला काय सांगितलं, डिकम्पोजिशन हे कधी होतं, त्याला काय दिली, हीट दिली. आता हीट दिली, हीटचा फॉर्म्युला मला सांगा बरं. हीट ही अशा पण फॉर्मने दाखवतात, ट्रायंगलने दाखवतात. आपण बघितलं होतं ना फर्स्ट पार्टमध्ये, त्याचे रूल्समध्ये बघितलं होतं. हीट अशी पण दाखवतात, असं पण लिहितात. त्याला हीट दिली आणि हीट दिल्यानंतर त्याचं काय तयार झालं, त्याचं कार्बन तयार झालं आणि थोडंसं पाणी तयार झालं. पण कार्बनचे किती झाले, 12 हे तयार झाले आणि 11 याचे H2Oचे 11 झाले. लक्षात आलं ना. म्हणजे शुगर, कार्बन आणि पाणी तयार झालं. लक्षात आलं या ठिकाणी किती आयटम तयार झाले इथे आणि बॅलन्स करून घेतलेला आहे इथे बघा. या ठिकाणी मित्रांनो हा 12C का आला आणि 11H2O का आला हे तर समजलं ना तुम्हाला. हे आपण बॅलन्स केलेलं आहे, समजतंय ना तुम्हाला या ठिकाणी. चला पुढे बघा. या ठिकाणी सेकंड एक्सपेरिमेंट घेतलेला आहे आपण. अपॅरेटस घेतलेला आहे, 2 टेस्ट ट्यूब घेतलेल्या आहेत, एक अशी बेंट ट्यूब घेतलेली, अशी वाकडी अशी नळी घेतलेली, रबर घेतलेले त्यांना लावायला, एक बर्नर घेतलेलं आहे खालून उष्णता द्यायला. बघा याच्यामध्ये केमिकल काय काय वापरलेले, कॅल्शियम कार्बोनेट वापरलेले, म्हणजे त्याचे खडे वापरतात असे कॅल्शियम कार्बोनेटचे, आणि फ्रेशली प्रिपेड लाईम वॉटर, ताजी चुन्याची निवळी वापरलेली एका याच्यामध्ये बघा. टेक सम कॅल्शियम कार्बोनेट टेस्ट ट्यूब. एका टेस्ट ट्यूबमध्ये कॅल्शियम कार्बोनेट घेतले. कॅल्शियम कार्बोनेटचे असे हे असतात, ग्रॅन्युल्स असतात, किंवा आपण त्याला थोडेसे खडे फॉर्ममध्ये म्हणू शकतो. फिट बेंट ट्यूब इन दिस टेस्ट ट्यूब विथ द हेल्प ऑफ रबर रॉक. आणि त्याने काय केली, एक बेंट ट्यूब अशी वाकडी नळी त्याच्यामध्ये बसवली, रबर लावून व्यवस्थित, बरोबर ना. इन्सर्ट द अदर एंड ऑफ द बेंट ट्यूब इज इन द फ्रेशली प्रिपेड लाईम वॉटर. आणि दुसरं ते नळीचं वाकडं टोक आहे ना एका दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये घालून दिलं, ज्याच्यामध्ये काय होतं, लाईम वॉटर होतं, फ्रेश लाईम वॉटर होतं. आणि अदर टेस्ट ट्यूबमध्ये आणि हीट केली पावडर कॅल्शियम कार्बोनेट इन द फर्स्ट टेस्ट ट्यूब स्ट्रॉंगली. आणि ही जी कॅल्शियम कार्बोनेटची पावडर होती त्याला काय दिली, खालून हीट दिली. कारण आपल्याला माहिती डिकम्पोज करायला 3च गोष्टी लागतात, एक तर हीट द्यावी लागते, इलेक्ट्रिक करंट पास करावा लागतो, किंवा लाईट द्यावा लागतो. यांनी काय दिली, हीट दिली इथे. मग हीट दिल्यानंतर ते काय बघतात की लाईम वॉटर विल टर्न मिल्की. आता हे लाईम वॉटर कसं झालं, मिल्की झालं, दुधाळ झालं, असं दुधासारखं सफेद झालं. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे हा मित्रांनो आपण 8मध्ये पण केला आहे, 9thमध्ये पण केला आहे, 10thमध्ये पण बघितला आहे आपण. तर हा एक्सपेरिमेंट तुम्हाला समजलाच पाहिजे की हा का बरं मिल्की झालेला आहे, हे आपण बघितलेलं आहे बघा. पण ही डिकम्पोजिशनची प्रक्रिया ही बघा तुम्ही. वी सॉ द अबो ॲक्टिव्हिटी दॅट कॅल्शियम कार्बोनेट अंडरगोज डिकम्पोजिशन रिॲक्शन. या अबो ॲक्टिव्हिटीमध्ये काय होतं की कॅल्शियम कार्बोनेट हे डिकम्पोज होतं आणि कार्बन डायऑक्साईड गॅस त्याच्यातून काय होतो, फॉर्म होतो. त्याच्यातून कार्बन डायऑक्साईड फॉर्म होतो, तो असं जातो हे नळीतून आणि याच्यामध्ये जातो. आणि या चुन्याच्या निवळीमध्ये कार्बन डायऑक्साईड मिक्स होतो आणि ती कशी होते, मिल्की होते. वॉटर काय होतं, मिल्की होतं ते. द सेकंड प्रोडक्ट ऑफ रिॲक्शन कॅल्शियम ऑक्साईड पावडर रिमेन्स बिहाइंड द फर्स्ट टेस्ट ट्यूब. आणि काय होतं, कार्बन डायऑक्साईड असं निघून जातो इकडं आणि याच्यामध्ये फक्त काय राहतं, कॅल्शियम ऑक्साईडची काय राहते, फक्त पावडरच राहून जाते. लक्षात आलं ना. रिमेन्स बिहाइंड द फर्स्ट टेस्ट ट्यूब. सिमिलरली अनदर रिॲक्शन. आणि आता दुसरी एक रिॲक्शन घेतलेली त्यांनी बघा, हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलेलं आहे त्यांनी बघा.
2H2O2 हा हायड्रोजन पेरॉक्साईड घेतलेला आहे. नॅचरली अंडरगो स्लो डिकम्पोजिशन इन वॉटर अँड ऑक्सिजन आणि तो काय होतो, नॅचरली डिकम्पोज होतो. हायड्रोजन पेरॉक्साईड हा नॅचरली डिकम्पोज होतो, त्याला हीट वगैरे काही दिलेली नाही आहे त्यांनी. तो 2 याच्यामध्ये डिकम्पोज होतो बघा, वॉटरमध्ये आणि ऑक्सिजनमध्ये. लक्षात आलं. हे दुसरं एक्झाम्पल आहे. म्हणजे हे एक लक्षात ठेवायचं एक्झाम्पल आणि हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला डिकम्पोजिशनचं, आणि हे एक लक्षात ठेवायचं आहे. समजली या ठिकाणी डिकम्पोजिशनची तुम्हाला प्रोसेस काय असते बघा. इथे एक्झाम्पल विचारले जाणार आहे तुम्हाला. इथे बघा कसं होतं डिकम्पोजिशन. इथे बघा ग्लुकोजला C12H22O11ला हिट दिली, 2 फॉर्म झाले प्रोडक्ट 12C आणि म्हणजे 12 कार्बनचे H2Oचे 11. हे समजलं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल या ठिकाणी बघा CaCO3 म्हणजे कॅल्शियम कार्बोनेटला आपण काय दिली, हिट दिली. हिट दिल्यानंतर त्याच्यापासून 2 प्रोडक्ट फॉर्म झाले. कोणते, एक कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म झाला, चुनकळी आपण त्याला म्हणतो, क्विकलाइम म्हणतो, आणि एक काय झालं, कार्बन डायऑक्साईड. हा बघा वर दाखवलेला अपवर्ड डिरेक्शन म्हणजे काय, आपण हे रूल्समध्ये बघितलं. म्हणजे तो गॅस होऊन काय होतो, रिलीज होऊन जातो, बरोबर ना. आता हा सेकंड बघितला आपण. इथे काय आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. याचा फॉर्म्युला काय आहे, 2H2O2. हा लिक्विड फॉर्ममध्ये आहे आणि तो नॅचरलीच होतो. नॅचरली त्याला हीट वगैरे काय नाही दिली, नॅचरलीच तो काय होतो. आणि स्लो काय होतं, त्याचं डिकम्पोजिशन होतं. काय तयार होतं, त्याच्यामधून वॉटर तयार होतं बघा, 2H2O तयार होतो आणि ऑक्सिजन तयार होतो. लक्षात येतं, ऑक्सिजन हा गॅस हा रिलीज होऊन जातो. लक्षात येतं. इथं समजले, हे 3 लक्षात राहतील तुमच्या. आता चला पुढे बघूयात. बघा या ठिकाणी आपण हे लिहून घेतलेलं आहे. हीट दिल्यानंतर कोणते कोणते आहेत बघा, हे 3 हे तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. आता बघा आपण या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट पास करत आहोत. हे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत, बरोबर ना. इलेक्ट्रिक करंट जर आपण पास केला बरोबर ना, इलेक्ट्रिक करंट जर आपण पास केला तर पाण्याचं हे होतं, तुम्हाला माहिती ना. या ठिकाणी आपण बघितलं होतं ना, काय होतं, इट इज पॉसिबल टू प्रोड्यूस हायड्रोजन बाय डिकम्पोजिशन ऑफ वॉटर बाय इट मीन्स हीट इलेक्ट्रिसिटी. हायड्रोजन गॅस आपण प्रोड्यूस करू शकतो का डिकम्पोजिशन ऑफ वॉटरने. बघा, वी हॅव स्टडीड इन द प्रिव्हियस स्टँडर्ड. आपण मागच्या इयत्तामध्ये बघितलं होतं बघा. हे वॉटर डिकम्पोजेस, वॉटरचं काय होतं, डिकम्पोजिशन होतं, म्हणजे वॉटरचं अपघटन होतं इंटू हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसमध्ये. हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसमध्ये हे विचारलं जाणार आहे तुम्हाला एक्झामला. हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसमध्ये वॉटरचं डिकम्पोजिशन होतं का, हो होतं. पण काय पास करावं लागतो, त्याच्यातून इलेक्ट्रिक करंट पास करावं लागतं. पण ते वॉटर कसं असलं पाहिजे, ॲसिड्युलेटेड म्हणजे कसं पाहिजे, आम्लयुक्त पाहिजे. ते वॉटर कसं पाहिजे, आम्लयुक्त वॉटर पाहिजे. दिस डिकम्पोजिशन टेक प्लेस बाय मीन्स इलेक्ट्रिक एनर्जी. आणि हे जे असतं डिकम्पोजिशन हे इलेक्ट्रिक एनर्जीचं असतं बघा. इलेक्ट्रोलायटिक डिकम्पोजिशन असं म्हणतात. त्याच्यातून काय केला जातो, इलेक्ट्रिक करंट पास केला जातो आणि 2 तयार होतात त्याच्यापासून प्रोडक्ट. एक हायड्रोजन तयार होतो आणि एक ऑक्सिजन तयार होतो. आणि रिॲक्टंट एकच असतो. कोणता रिॲक्टंट, हा 2H2O. लक्षात आलं ना, हा असतो आणि त्याच्यापासून 2 प्रोडक्ट तयार होतो. एक हायड्रोजन गॅस तयार होतो आणि ऑक्सिजन. हे रिलीज वर अपवर्ड बाण का दाखवलं, कारण हे गॅस हे रिलीज होतात. लक्षात आलं बघा, लक्षात राहील या ठिकाणी. आता तुम्हाला विचारला, हा जरी विचारला एक्झामला तर जमेल ना तुम्हाला. आता बघा काय होतं, पाण्यातून म्हणजे आम्लयुक्त पाण्यातून जर ॲसिडयुक्त पाण्यातून जर तुम्ही इलेक्ट्रिक करंट पास केला तर काय मिळतो, हायड्रोजन मिळतो आणि ऑक्सिजन गॅस मिळतो. लक्षात आलं ना. वॉटरचं डिकम्पोजिशन पॉसिबल आहे का विचारलं तर सांगता येईल ना, हो पॉसिबल आहे. त्याच्यातून काय पास करावा लागतो, इलेक्ट्रिक करंट पास करावा लागतो. समजलं. हे सेकंड टाईपचं डिकम्पोजिशन कसं होतं. आता फोटोलायटिकचं आपण बघूयात. बघा तर या ठिकाणी थर्ड जे डिकम्पोजिशन होतं बघा, ते फोटोलायटिक डिकम्पोजिशन म्हणतात. म्हणजे सनलाईट जर गेला तर त्यामुळे सुद्धा काय होतं, डिकम्पोजिशन होतं. आता बघा याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे. सिल्वर क्लोराईड. हा सिल्वर क्लोराईड आहे. सिल्वरचा Ag आणि क्लोराईडचा Cl आहे. त्याच्यातून सनलाईट जर पास केला तर काय मिळतो, सिल्वर मिळतो आणि क्लोरीन गॅस तयार होतो, तो काय होतो, रिलीज होतो. लक्षात येतं. या ठिकाणी विचारलं एक्झाम्पल तर जमेल ना तुम्हाला. कोणत्या पद्धतीचा आहे, फोटोलायटिकचा आहे, इलेक्ट्रिकचा आहे, थर्मलचा आहे. 3 पद्धतीने काय होतं, डिकम्पोजिशन होतं. एका रिॲक्टंटचं काय होतं, 2 किंवा मोर प्रोडक्टमध्ये काय होतं, याच्यामध्ये निर्मिती होते. लक्षात येतं आहे बघा. आता तुमची एक्सरसाइजमध्ये दिलेले आहे बघा, 2AgCl. आत्ताच आपण बघितलं इथं सिल्वर क्लोराईड हे बघितलं ना आपण. सिल्वर क्लोराईड याच्यामधून काय पास केला, सनलाईट पास केला तर डिकम्पोज होऊन काय तयार होतं, 2Ag + Cl2 म्हणजे सिल्वर आणि क्लोरीन गॅस तयार होतो. बघा आता हे 2AgCl त्याच्यापासून काय तयार होतं, 2Ag हा सॉलिड फॉर्ममध्ये तयार होतो आणि क्लोरीन हा गॅस तयार होतो. म्हणजे ही कोणती प्रोसेस झाली, कोणती डिकम्पोजिशन, ही डिकम्पोजिशनची प्रोसेस आहे. लक्षात येतं आहे ना तुमच्या. चला आता पुढे जाऊयात. बघा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी बघत आहोत डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय, विस्थापन अभिक्रिया. म्हणजे आता नावातच याचं डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे काय होत असेल, जागा बदल होत असेल. काय होत असेल, जागा बदल होत असणार आहे. आता बघू या ठिकाणी. बघा, द रिॲक्शन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट. म्हणजे जे लेस रिॲक्टिव्ह एलिमेंट असतात ना, त्यांचे जे आयन असतात ना, ते काय करतात, इन अ कंपाऊंड इज टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट.
कंपाऊंडमध्ये एक कंपाऊंड असतं, त्यामधले जे लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट असतात त्यांचे आयन काय करतात, जागा घेतात, त्यांची जागा घेतली जाते, टेकन बाय अनादर मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट. दुसऱ्या इलेमेंटने त्यांची जागा घेतली जाते. एका कंपाऊंडमध्ये लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट असतात ना, तर त्या आयनची जागा दुसरे मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट घेतात आणि ते फॉर्म करतात, तिथे जागा घेऊन स्वतःचे आयन फॉर्म करतात. त्यालाच काय म्हटलं जातं, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हटलं जातं. म्हणजे काय केलं जातं की एक इलेमेंट काय करतो की कंपाऊंडच्या इलेमेंटला एक्सचेंज करतो. म्हणजे आता एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. आता इथं बघा, याच्यामध्ये इलेमेंट कोणते आणि कंपाऊंड कोणते मला सांगा बरं. या ठिकाणी बुक समोर ठेवा प्रत्येकाने आपापले. CuSO4 यामध्ये कंपाऊंड कोणता आहे, SO4 हे कंपाऊंड आहे. इलेमेंट कोणते आहे, CuI आणि Fe हे इलेमेंट आहे. यांनी काय सांगितलं की एक इलेमेंट काय करतो की दुसऱ्या कंपाऊंडच्या इलेमेंटला एक्सचेंज करतो. एक इलेमेंट दुसऱ्या कंपाऊंडच्या इलेमेंटला एक्सचेंज करतो. मग आता इथे कंपाऊंड कोण आहे, SO4, त्याच्यासोबत कोणता इलेमेंट आहे, Cu. मग एक इलेमेंट काय करतो, दुसऱ्या कंपाऊंडच्या इलेमेंटला एक्सचेंज करतो. म्हणजे Fe काय करेल, ह्या कंपाऊंडचा इलेमेंट कोण आहे, Cu, त्याला एक्सचेंज करेल, त्याला काढून टाकेल, त्याला डायरेक्ट फेकून देईल आणि त्या जागेवर स्वतः जाऊन बसेल आणि स्वतःच्या आयन तिथं फॉर्म करेल. आलं लक्षात कसं असेल. चला बघूया. बघा या ठिकाणी काय सांगितलं त्यांनी, एक इलेमेंट दुसऱ्या कंपाऊंडच्या इलेमेंटला एक्सचेंज करतो. हा इलेमेंट आहे, Fe हा इलेमेंट आहे, हा एक कंपाऊंड आहे, SO4 कंपाऊंड आहे, त्याचा इलेमेंट कोण आहे, Cu, हा कॉपर इलेमेंट आहे, हा आयर्न आहे बरोबर ना. हा काय करतो, Fe Cuला फेकून देतो आणि त्या जागेवर स्वतः जाऊन बसतो. म्हणजे इथे काय तयार होईल, इथे Fe येईल आणि Fe काय करेल, हा कंपाऊंड स्वतःला लावून घेईल, SO4 हा कंपाऊंड स्वतःला लावून घेईल आणि Cuला देईल फेकून लांब. आलं लक्षात. असं करतो, एलिमेंट एक्सचेंज केला जातो. बरं आता दुसरा एक बघू आपण. सेकंड एक्झाम्पल घेऊया. आता बघा इथं झिंकचं घेऊ. आता हे एक्झाम्पल तर आपलं ऑलरेडी झालेले आहेत. बघा याच चॅप्टरमध्ये झालं आहे की मागच्या झालं आहे, बघा याच चॅप्टरमध्ये झालं आहे माझ्या मते. बघा झिंक आणि CuSO4 फर्स्ट पार्टमध्ये झाले आहे माझ्या मते. बघा आता हा काय करेल, झिंक आणि CuSO4 हा जो आहे, आता झिंक काय करेल माहिती की याच्यामध्ये झिंक हा काय करेल, हा कंपाऊंड आहे ना, या कंपाऊंडचा इलेमेंट आहे त्याला देईल फेकून आणि स्वतः काय करेल, त्या कंपाऊंडसोबत जॉईन होऊन घेईल. मग ZnSO4 असं होईल आणि कॉपर एकटाच राहून जाईल. लक्षात आलं का. म्हणजे इथं झिंक असतं आणि इथं काय आहे, कॉपर सल्फेट आहे. तर इथं काय बनून जातं, मग झिंक स्वतःचं सल्फेट बनवतं, झिंक सल्फेट बनतं आणि कॉपर जातं वेगळं पडून. लक्षात आलं ना. इथं बघा, इथं काय होतं, आयरन होतं आणि इथं काय होतं, कॉपर सल्फेट होतं. पण इथं काय बनून जातं, आयरन काय करतो, या कंपाऊंडच्या एलिमेंटला एक्सचेंज करतो, इथं आयरन सल्फेट बनवतो आणि या कॉपरला देतो एकटं टाकून. लक्षात आलं. ही झाली डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता समोर जर आल्या तुमच्या अशा रिॲक्शन तर तुम्हाला जमतील का करायला, जमतील ना करायला, किंवा ओळखायला जर आल्या तर जमतील ना ओळखायला. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी थर्ड पण एक्झाम्पल दिलेलं आहे. आता हे बरेचसे येतील एक्झाम्पल, तुम्हाला असे लक्षात ठेवायचे एक्झाम्पल कोणते कोणते येतात आणि त्यानुसार स्टडी करायचा. बघा आता थर्ड काय दिलेलं आहे इथे, CuSO4 हा आहे कॉपर सल्फेट आहे आणि हा काय आहे, PB म्हणजे काय असतो, लेड असतो, लेड. आता हा सॉलिडमध्ये, आता हे मी देत नाही बसत, सॉलिड आणि ॲक्वेस सोल्युशन हे तुम्ही करायचं. आता हा काय करतो, मग डिस्प्लेसमेंटमध्ये काय होते, जागा बदलते बरोबर ना. या रिॲक्शनमध्ये काय होते की जागा बदलते. जागा कोणाची बदलते, का लेस रिॲक्टिव्ह इलेमेंटचे जे म्हणजे कंपाऊंडचे जे लेस रिॲक्टिव्ह इलेमेंट असतात ना, त्याची आयनची जागा कोण घेतं, मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट घेतात आणि ते स्वतःचे आयन तयार करतात इथं. मग आता मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट कोण आहे, याच्यामध्ये लेड आहे. लेड काय करतो, हा स्वतः जातो आणि हा काय करतो, लेड सल्फेट इथं तयार करतो आणि कॉपर असा राहतो. लक्षात आलं. किंवा अजून एक जर घेतलं आपण, याचंच आहे, लेडचाच अजून एक एक्झाम्पल आहे, येऊ शकतं एक्झामला पेपरला. बघा हा लेड आहे आणि हा कॉपर क्लोराईड आहे, हा कॉपर क्लोराईड आहे. आता हा लेड काय करतो, स्वतःचंच काय तयार करतो, क्लोराईड तयार करतो, लेड क्लोराईड तयार करतो आणि हा कॉपर असा वेगळा राहतो. आलं लक्षात. अशी डिस्प्लेसमेंट होते एलिमेंटची आणि स्वतःचे आयन तयार होतात. समजलं हे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आशा करते की समजलं असेल. चला आता याच्यामध्ये असं एखादं एक्झाम्पल आहे का बघूयात आपण. इकडे बघूयात आपण, डिस्प्लेसमेंटचा आहे का सांगा बरं इथे मला. तुम्ही आता तेच दिलेलं आहे बघा यांनी माझ्या मते. हां हे बघा, CuSO4 Fe तेच दिलेलं आहे आणि FeSO4 तयार होतं. म्हणजे आयरन काय करतो, स्वतःचं सल्फेट तयार करतो आणि कॉपर राहतो. लक्षात आलं. हे झालं डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल. समजलं या ठिकाणी. चला पुढे जाऊया.
बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण बघत आहोत 4th नंबरचा पॉईंट आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे कशी असते, दुहेरी विस्थापन अभिक्रिया असते. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा काय होत असते, डिस्प्लेसमेंटच होत असते पण डबल होत असते, हे लक्षात ठेवायचं. आता तुम्ही ओळखणार कसं, मी तुम्हाला सांगते की हे ओळखणं खूप इझी असणार आहे. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये ना एक काय असतो, एलिमेंट असतो आणि एक असतो कंपाऊंड असतो. पण यामध्ये काय असणार आहे, दोन्ही कंपाऊंड असणार आहे तुम्हाला जर ओळखायचं ठरलं तर. आता बघा यामध्ये काय होतं बघा, द रिॲक्शन इन विच द आयन्स इन द रिॲक्टंट, म्हणजे रिॲक्टंट असतात. आता लेफ्ट साईडला रिॲक्टंट असतात इथे. मग याचे जे आयन्स असतात ना, रिॲक्टंटमधले आयन्स हे एक्सचेंज होतात. हे काय होतात, एक्सचेंज होतात. म्हणजे रिॲक्टंटमधले आयन्स काय होतात, एक्सचेंज होतात. आणि रिॲक्टंटमध्ये शक्यतो काय असतात, कंपाऊंडच असतात. इथं कसं एक एलिमेंट एक कंपाऊंड आहे, तसं नाही, त्याच्यामध्ये दोन्ही पण कंपाऊंड असतात. आणि काय फॉर्म करतात, प्रिसिपिटेड इन अ इज अ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. प्रिसिपिटेट तयार करतात म्हणजे काय करतात, आता प्रिसिपिटेट म्हणजे इथं बघितलं होतं बघा, आपण इथे फर्स्ट पार्टमध्ये बघितलं होतं बघा. प्रिसिपिटेट म्हणजे काय असतं, इफ द प्रोडक्ट फॉर्म इज इनसोल्युबल सॉलिड, म्हणजे प्रोडक्ट जर इनसोल्युबल सॉलिड फॉर्ममध्ये, म्हणजे असं एक सॉलिड का जे सोल्युबल फॉर्ममध्ये नसतं, ते तळाला जाऊन बसतं त्या द्रावणाच्या, बरोबर ना. पण ते द्रावणामध्ये सोल्युबल नसतं तर त्याला म्हणतात प्रिसिपिटेड. आणि त्यासाठी असा डाऊन बाण दाखवतात, ॲरो दाखवतात, पॉइंटिंग डाऊनवर्ड ॲरो दाखवला जातो. लक्षात आलं ना, अशा पद्धतीचं एक तयार होतं त्याच्यामध्ये. लक्षात आलं ना, असं एक प्रिसिपिटेट तयार होतं. आणि ही काय असते, एक डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन असते. हे प्रोडक्ट साईडला होतं. आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते. आता बरेचसे एक्झाम्पल यामध्येच आहे बघा, यांनी दिलेलं आहे. रिकॉल द ॲक्टिव्हिटी 3. आता पार्ट 1मध्ये ही ॲक्टिव्हिटी बघितली होती आपण बघा. आता दाखवते मी तुम्हाला बघा, इथे एक ॲक्टिव्हिटी दिली होती. ॲक्टिव्हिटी 3 काय, पोटॅशियम क्रोमेट KrCrO4 सोल्युशन टू द बेरियम सल्फेट. बेरियम सल्फेटचा BaSO4, एक बेरियम सल्फेट आणि पोटॅशियम क्रोमेट यांचं घेतलेलं आहे आणि यांच्यामध्ये तयार केलेलं आहे हे. आता याचंच एक्झाम्पल तुम्ही बघा शेवटी पण दिलेलं आहे, लास्टला इथे बघा, कुठे नाही, इथे झिंकचं दिलेलं आहे. एक मिनटं, इथं पोटॅशियम क्रोमेटचं आहे बघा, इथे बघा BaSO4 आणि K2CrO4, म्हणजे इथं काय पोटॅशियम क्रोमेट आहे आणि हा जो आहे हा बेरियम सल्फेट आहे. तर यामध्ये एक्सचेंज कसं होतं, हे दोन्ही पण काय असतात, कंपाऊंड असतात. काय असतात, कंपाऊंड असतात. यामध्ये काय होतं, आयन्सची आदला बदल होते. हा रिॲक्टंट आहे ना, याच्यातल्या आयनची आदला बदल होते. म्हणजे BS सोबत कोण येणार, CrO4 येणार आणि K2 सोबत कोण जाणार, SO4 जाणार, असं होणार. म्हणजे आता इथे काय होणार, BA सोबत कोण येणार, तर हा CrO4 म्हणजे क्रोमेट येणार. BA सोबत कोण येणार, क्रोमेट येणार प्रोडक्ट साईडला. आणि K2 सोबत कोण येणार, सल्फेट येणार. कोण येणार, सल्फेट. लक्षात आलं का, म्हणजे क्रोमियम सल्फेट तयार होणार आणि बेरियम क्रोमेट तयार होणार. लक्षात आलं ना. अशी आयनची काय होती, आदला बदल होती. आयनची काय होती, आदला बदल, इकडचं इकडे जाणार, इकडचं इकडे जाणार. लक्षात येते, असं बदल होतो. आता सेकंड काय आहे, NaSO4 आणि BaCl2, म्हणजे सोडियम सल्फेट आणि बेरियम क्लोराईड याच्यामध्ये काय एक्सचेंज होईल. आता हे पण काय, दोन ओळखण्यासाठी कंपाऊंडच आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय करणार, हा सल्फेट बेरियम सल्फेट बनणार आणि क्लोराईड सोडियम क्लोराईड बनणार. आलं का लक्षात. म्हणजे NaCl2 बनणार इकडे आणि बेरियम सल्फेट बनणार. पण एक लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये काय तयार होणार आहे, एक काय तयार होत असतं, प्रिसिपिटेट तयार होत असतं. काय तयार होत असतं, प्रिसिपिटेट. म्हणजे हा क्लोराईड तर उडूनच जातो, बरोबर ना. म्हणजे सोडियम सल्फेट हे तयार होतो बघा, प्रिसिपिटेट म्हणजे सॉलिड फॉर्ममध्ये हे असं तयार होतो. लक्षात आलं. यामध्ये बघा काय असतं, आता हे सुद्धा एक्झाम्पल आपल्याकडचंच आहे बघा, दिलेलं आहे इथे. आठवतं तुम्हाला, इथे या ठिकाणी दिलं होतं बघा. हां बघा, सिल्वर नायट्रेट आणि NaCl घेतलेला आहे बघा. सिल्वर नायट्रेट आणि सोडियम क्लोराईड घेतलेला आहे. तर त्याचं काय बनलं, सोडियम क्लोराईड बनलं प्रिसिपिटेड फॉर्ममध्ये. बघा खाली डाऊनवर्ड बाण दाखवलेला आहे. म्हणजे सोडियम क्लोराईड बनलं आणि सिल्वर क्लोराईड बनलं आणि सोडियम नायट्रेट हा असा आहे आणि इथे प्रिसिपिटेड बनला. लक्षात आलं ना. सोडियम क्लोराईड बनेल, हे प्रिसिपिटेड फॉर्ममध्ये बनलं आणि सिल्वर क्लोराईड बनलं आणि सोडियम नायट्रेट बनतं. लक्षात आलं.
बघा या ठिकाणी दिलेलं आहे डबल डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल तुमच्या एक्सरसाइजमध्ये. बघा बेरियम क्लोराईड आहे आणि झिंक सल्फेट आहे. बघा तर याच्यामध्ये एक्सचेंज होऊन काय होतं, आयन्स एक्सचेंज होतात बघा याच्यामध्ये आणि एक प्रिसिपिटेड फॉर्म तयार होतो रिॲक्टंटमध्ये. बघा बेरियम सल्फेट तयार होतं आणि हा प्रिसिपिटेटेड फॉर्ममध्ये तयार होतो, इनसॉल्युबल सॉलिड तयार होतं त्याच्यामध्ये आणि झिंकचं क्लोराईड तयार होतं. लक्षात आलं. तर हा काय झाला इथे डबल डिस्प्लेसमेंटचं एक्झाम्पल झाला. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की आपले जे इतर चॅनल आहे ते सगळे चॅनल कृपया सबस्क्राईब करून आपली चॅनलला ग्रोथ द्या. आपला हाही चॅनल सबस्क्राईब करा. आपले इतरही चॅनल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. रंगभजन संस्कृती नावाचं एक चॅनल आहे, तर कृपया त्याच्यामध्ये भजन दिलेले आहे. भगवद्गीता, रामायण, महाभारत, तुकाराम गाथा याच्यामध्ये किंवा अष्टकं आहेत त्यामध्ये शंकराचार्य लिहिलेले. ते आपली महान संस्कृती मनामनापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम आपण हाती घेतलेला आहे. कृपया त्याला सहकार्य करा आणि सबस्क्रिप्शन देऊन आपली ही महान संस्कृती या ईश्वरी कार्यामध्ये जरूर सहकार्य करा. धन्यवाद. बघा मित्रांनो, आता पुढचा पॉईंट आहे एंडोथर्मिक आणि एक्सोथर्मिक प्रोसेस अँड रिॲक्शन. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, लक्षात ठेवा. फक्त समजून घ्या. एंडोथर्मिक म्हणजे काय असतं, एंडो मीन्स इनसाइड आणि थर्मिक म्हणजे एनर्जी, म्हणजे हीट, एनर्जी किंवा हीट म्हणतो आपण. म्हणजे ज्या रिॲक्शनमध्ये हीट ही इनसाइड म्हणजे आतमध्ये जाते किंवा अशा रिॲक्शन ज्याच्यामध्ये हीट एनर्जी ही ॲब्झॉर्ब होते, म्हणजे आतमध्ये घेतल्यानंतर ॲब्झॉर्बच होते ना, तर त्याला काय म्हटलं जातं, एंडोथर्मिक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, एंडोथर्मिक. म्हणजे याच्यामध्ये काय केलं जातं की प्रोडक्ट हॅव मोर एनर्जी दॅन रिॲक्टंट. प्रोडक्टमध्ये खूप एनर्जी असते रिॲक्टंटपेक्षा, म्हणजे रिॲक्टंटपेक्षा प्रोडक्टमध्ये एनर्जी दिसली तर काय समजायचं, हे एंडोथर्मिकचे एक्झाम्पल आहेत. मग त्याचे एक्झाम्पल कोणते कोणते आहेत, सपोज फोटोसिंथेसिस आहे, म्हणजे प्लांट काय करतं फोटोसिंथेसिसमध्ये, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब करतं आणि त्याच्यापासून आपलं काय करतं, फूड बनवतं, बरोबर की नाही. मग आता फूड बनवण्याची प्रोसेस कोणती असते, आता फूड बघा हा फॉर्म्युला माहिती आहे ना तुम्हाला, तो 6CO2 आणि 6H2O याचं कॉम्बिनेशन होतं आणि त्याच्यापासून ग्लुकोज तयार होतं, C6H12O6 प्लस, आणि कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजन काय करतात ते रिलीज करतात, 6O2 हा काय होतो, रिलीज होतो. बघा त्याचे एक्झाम्पल फोटोसिंथेसिस आहे, कुकिंग आहे, त्यानंतर इलेक्ट्रोलिसिस प्रोसेस आणि थर्मल डिकम्पोजिशन, हे त्याचे काय झाले, एक्झाम्पल झाले. आणि लक्षात ठेवायचं नेहमी की एंडोथर्मिकमध्ये काय होतं की जे टेम्परेचर असतं सराउंडिंगचं ते काय होऊन जातं, डिक्रीज होऊन जातं. कारण काय होतं की जी काही हीट असते ती काय केली जाते, ॲब्झॉर्ब केली जाते, शोषली जाते. त्यामुळे काय होतं, बाहेरचं जे टेम्परेचर असतं सराउंडिंगमधलं ते काय होऊन जातं, एकदम कमी होऊन जातं, डिक्रीज होऊन जातं. आलं लक्षात या ठिकाणी. चला तर आपण बघूयात. बघा मित्रांनो, तर या ठिकाणी फोटोसिंथेसिसमध्ये काय होतं बघा, 6CO2 म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड आहे, 6H2O म्हणजे पाणी. याच्यामध्ये काय होतं, सूर्याच्या प्रकाशामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, वनस्पती कशामध्ये करतात, ग्लुकोजमध्ये करतात, C6H12O6, आणि त्याच्यातून काय रिलीज करतात, हा आपला ऑक्सिजन रिलीज करतात आणि तो आपण घेतो. आणि नंतर इथे बघा अजून एक प्रोसेस आहे बघा, याच्यामध्ये कोणती आहे, बघा CaCO3 म्हणजे हा कॅल्शियम कार्बोनेट असतो आणि त्याच्यामध्ये हीट, कॅल्शियम कार्बोनेट आणि हीट जर दिली तर त्याच्यामधून काय मिळते बघा आपल्याला, CO हा कॅल्शियम चुनकळी मिळते ही, आणि कार्बन डायऑक्साईड गॅस रिलीज होतो. लक्षात आलं. म्हणजे इथे हीट काय केली जाते, ॲब्झॉर्ब केली जाते. काय केली जाते, ॲब्झॉर्ब होते. लक्षात आलं. म्हणजे काय होतं या ठिकाणी, ज्या ठिकाणी हीट ॲब्झॉर्ब होईल ते काय झाले, एंडोथर्मिक झाले. किंवा हे बघा अजून एक मी तुम्हाला काय सांगितलं, त्याचे एक्झाम्पल कोणते, फोटोसिंथेसिस, इलेक्ट्रोलिसिस, थर्मल डिकम्पोजिशन आणि कुकिंग. आता बघा हे फोटोसिंथेसिस वगैरे हे सगळं बघा, म्हणजे थर्मल डिकम्पोजिशनमध्ये हे सगळं येतं. मग बघा यामध्ये बघा CaCO3 हीट हे होते, म्हणजे CO आणि CO2 तयार होतं. बघा C12H2, इथे बघा ग्लुकोजमध्ये हीट दिली जाते आणि याच्यापासून कार्बन आणि वॉटरचा मॉलिक्यूल तयार होतो. या ठिकाणी बघा 2H2O2 आणि इथे बघा हीट हे केली आपण, हायड्रोजनचं वॉटरचा आणि ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार झाला. हे झाले सगळे एंडोथर्मिकचे एक्झाम्पल. बघा या ठिकाणी सनलाईट काय केला जातो, ॲब्झॉर्ब केला जातो आणि याच्यामध्ये सिल्वर आणि क्लोरीन गॅस तयार होत असतो. तसंच याच ठिकाणी बघा हायड्रोजन म्हणजे वॉटर मॉलिक्यूलमध्ये बघा इलेक्ट्रिक करंट पास केल्यानंतर हा बघा हे जे आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन गॅस याच्यामधून काय होतात, तयार होतात अपघटन प्रक्रियेने, विद्युत अपघटन प्रक्रियेने. लक्षात आलं. हे सगळे एक्झाम्पल कशा झाले, एंडोथर्मिकचे झाले. आता बघूयाच. आता पुढची जी रिॲक्शन आहे ती एक्झोथर्मिक आहे. एक्झो म्हणजे एक्झो नावातच लक्षात आहे, एक्झो म्हणजे एक्झिस्ट. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, या रिॲक्शनमध्ये हीट जी असते ना, हीट एनर्जी ही बाहेरच्या बाजूला जाते किंवा हीट किंवा एनर्जी याच्यामध्ये काय होत असते, रिलीज होत असते. म्हणजे आता हे याचे एक्झाम्पल कोणते आहेत, याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की रिलीज होते
हीट ही काय पडते, बाहेर पडते, म्हणजे टेम्परेचर काय होणार आहे, बाहेरचं सराउंडिंगचं टेम्परेचर हे इन्क्रीज होणार आहे. लक्षात आलं. त्यानंतर ही जी एनर्जी रिलीज होते त्यामध्ये काय होतं, प्रोडक्ट पहिल्या याच्यामध्ये काय होतं, आपला एंडोथर्मिकमध्ये प्रोडक्ट हॅव मोर एनर्जी, आणि याच्यामध्ये कसं असतं, रिॲक्टंटकडे मोर एनर्जी असते. कुणाकडे एनर्जी जास्त असते, रिॲक्टंट हॅव मोर एनर्जी. मग याचे एक्झाम्पल कोणते आहेत बघा, कंबस्टन जळणे, रेस्पिरेशन, न्यूट्रलायझेशन, मेटॉलिक ॲसिड रिॲक्शन, हे जे आहेत ना हे याच्या अंडर येतात. आता एक्झोथर्मिकचं एक्झाम्पल बघा, ज्याच्यामध्ये शेवटी प्रोडक्टमध्ये हीट रिलीज होईल ना, ते सगळे एक्झाम्पल कसे झाले. आता हे प्रोडक्ट आहे बघा, इथे रिॲक्टंट CaO + H2O, आणि इकडे त्याचं प्रोडक्ट काय तयार झालं, CaO कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं आणि हीट रिलीज झाली. म्हणजे हे एक्झाम्पल काय झालं, एक्झोथर्मिकचं. याच्यामध्ये हीट काय होते, रिलीज होते. आता एक्झाम्पल अजून तुम्हाला सांगू का याचे कसे असतात. आता इथे आपण बघूयात. आता यामध्ये बघूयात आपण. आता कोणते रिॲक्शनमध्ये मला सांगा बरं. याच्यामध्ये आता बघा, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन ओळखायचे आहेत बघा. पहिलं काय, HCl NaOH आहे. याच्यामध्ये NaCl सोडियम क्लोराईड तयार होतं, H2 तयार होतं, हीट बघा रिलीज झाली. म्हणजे हे झालं एक्झोथर्मिकचं. हे कसलं झालं, एक्झोथर्मिकचं. आणखी बघा, हीट कुठे रिलीज होते, CaO + H2O आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि हीट रिलीज होते. हे कसलं झालं, याचं झालं एक्झोथर्मिक जातं. आता एंडोथर्मिकचं काय सांगितलं मी तुम्हाला बघा, इथे हीट दिली जाते, हीट ॲब्झॉर्ब होते. इथं बघा, याच्यासोबत हीट ॲब्झॉर्ब झाली आणि मग ही तयार झालं. याच्यासोबत बघा, कॅल्शियम कार्बोनेटसोबत हीट ॲब्झॉर्ब झाली आणि मग हे तयार झालं. हे समजले. हे एंडोथर्मिकचे असे असतील तर एंडोथर्मिकचे, आणि ज्याच्यामध्ये प्रोडक्टमध्ये हीट रिलीज होईल ते झाले एक्झोथर्मिकचे. लक्षात आलं, समजेल. बघा, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे त्यांनी, की जे काही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड आहे ना, ते जर डायल्यूट केलं पाण्यासोबत तर काय होतं, मोठ्या प्रमाणावर आहे ना हीट बाहेर फेकली जाते. त्यामुळे तुम्ही ना हे जे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड असतं ना, याच्यामध्ये जर पाणी ओतलं तर काय होतं, डायरेक्ट त्या पाण्याचं काय होतं, बाष्पीभवन होतं आणि मोठा ॲक्सिडेंट पण होऊ शकतो. म्हणून काय करायचं असतं, ह्या कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडसोबत आहे ना, की असं थोडं थोडं घ्यायचं आणि एकदम थोड्या प्रमाणातच पाणी टाकत जायचं बघा, आणि मग त्याच्यातून थोड्या प्रमाणातच उष्णता बाहेर अशी फेकली जाते. त्यामुळे असे थोडेसे ॲक्सिडेंट वगैरे कमी होतात. लक्षात आलं ना. हीट कशा पद्धतीने निघते त्याच्यातून. म्हणजे हे झाले एक्झोथर्मिकचे एक्झाम्पल. सल्फ्युरिक ॲसिडमध्ये जर पाणी ओतलं तर हे झालं काय, त्याच्यातून एक्झोथर्मिकचं एक्झाम्पल, म्हणजे त्याच्यातून हीट बाहेर निघते ना. मित्रांनो, आशा करते की या ठिकाणी आपल्याला हा पार्ट एकदम व्यवस्थित समजलेला असेल. आता आपला रिमेनिंग चॅप्टर आपण पार्ट 4मध्ये कव्हर करणार आहोत. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपले इतरही चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि ते अगदी तुमच्या फ्रेंड्सपर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवून द्या. आपल्या चॅनलला नक्की ग्रोथ द्या. आपल्या अनमोल कमेंट्स नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो, चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 4मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.